मंत्रा मास्टर्स अतिरिक्त प्लेयर मंत्रा मास्टर्स मंत्रा मास्टर्स शेवटचा पुकार 12वा प्लेयर चार चार अरे बॅट्समन कोण आहे थांबा सर मंत्री मास्टर कुठे टीम बसलेली आहे कुठे आहे तुमचा 12वा कोण आहे विनेश आणि सूरज ओके हा सर स्ट्राइकला विनेश नॉनस्ट्राइकच्या बाजूला सूरज आणि गोलंदाज अक्षय पहिला चेंडू गोलंदाज अक्षय साळवी पहिला चेंडू लॉंगॉनला सी मारायच्या बाहेर षटकाराच्या रूपाने आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये डावाला झालेली सुरुवात आहे या सामन्याचं महत्व असं आहे इथे जो संघ जिंकेल तो 5व्या क्रमांकावरती राहणार आहे आणि जो संघ पराभूत होईल तो 6व्या क्रमांकावरती राहणार आहे या दरम्यान आपण पाहतोय कोलपटाचा चेंडू एक सिंगल आली धाब्याचा धावसंख्या 7 7 रन पंचाला मारतो या दरम्यानचा चेंडू सुरेशसाठी अतिशय सुरे टाकला अक्षयने इथे चेंडू मात्र बॅट मध्ये जरा पाहायला मिळत नाही टॉप 6 मध्ये दोन संघ पोहोचले गेले होते दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय पहिल्या सामन्यात पराभूत झाले आणि त्यामुळे टॉप 4 मध्ये पोहोचता आलं नाही आणि आता 5व्या आणि 6व्या क्रमांकासाठी एकमेकांच्या वर्गात चढताना पाहायला मिळतात चेंडू हवेत आहे झेल अप्रतिम आहे फलंदाज बाद धक्का क्रमांक पहिला नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये सूरजच्या जागेवरती सलमान आपल्याला जो पाहायला मिळेल इथे फुलटॉस आहे तिथे क्षेत्ररक्षण सुरेख आणि एका धावसंख्येनंतर धापरेकर धावसंख्या 8 1 बाद 8 झाला त्याच्या अगोदर अगदी आपण पाहिले ऐश्वर्यम B1 अजित गायकवाड यांची टीम आपण पाहिली जी या स्पर्धेच्या कार्यसम्राट दमदार आमदार चषकाच्या मेगा फायनलला जाऊन पोहोचलेली आहे
इथे चेंडू हवेत आहे, झेल झाला आणि इथे फलंदाज सलमान बाद होताना पाहायला मिळेल. षटकामध्ये पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपले, 2 बाद 8 धावा आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय गणेश आळूज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. तर नवीन गोलंदाजी मार्गावरती कोण येणार आहे ते आपल्याला पाहायचंय. युवा नेते निलेश बोराटे यांचे पिताश्री आदरणीय उद्धव दादा बोराटे उपस्थित झालेले आहेत. मी दादांना विनंती करेन, दादा आपण व्यासपीठावरती यायचंय, ही आपल्याला विनंती असणार आहे. आदरणीय उद्धव बोराटे यांचं मनापासून स्वागत. गोलंदाज कोण आहे? निवृत्ती असे गोलंदाज कोण आहे? कोण आहे गोलंदाज? सूर्या गोलंदाजी करतो तयार आहे. समोरच्या बाजूला आपण पाहतोय चेंडू या दरम्यान जो खेळ आहे इथे क्षेत्ररक्षण सुरेख डायरेक्ट केलाय, डाकांचं कामकाज केलं जाईल आणि इथे काय आहे? नाही अजून आलेलं नाही. मला वाटतं इथे फलंदाज नाबाद पंचाने मात्र घोषित केले. 2 धावा आल्या. धावा संख्या 10 धावा. धावा फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. याद्रामध्ये चिन्ह अतिशय सुरेख. एक सिंगल. इथे खूप उंची घेतला चेंडू, झेल झालाय. गणेश परत एकदा शून्यावर बाद. कोण नवीन फलंदाज? या दरम्यान समोरच्या बाजूला जो चेंडू खेळलाय, 1 धाव. बॅट्समॅन नेम कैलाश. आकाश मग काय? कैलाश. थैंक यू. नया बल्लेबाज कैलाश है. थैंक यू सर. या दरम्यान चेंडू कैलाशच्या बॅट मधून सीमारेषेच्या बाहेर.
बाद 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा बिघड केलं कैलाच्या भात पेटून आणि चेंडू मिड विकेटला या ठिकाणी कव्हर केला. त्या दरम्यान 2 धावा. तिसरीचा प्रयत्न आणि कैलाश बाद चांगली फलंदाजी करत असताना कैलाश इथे आत्महत्या करताना पाहिजे आला. 20 धावा. 2 षटकं संपली. 4 बाद 20. न्यू बॅट्समन राहुल. फलंदाज तयार. इथं फुलटॉस आहे. चेंडू मात्र मिड विकेटला पोहोचलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे 1 धाव. त्या प्रकारची धावसंख्या वाढेल. 22. 4 बाद 22. जयदीप गोलंदाज आहे. विनेश आणि राहुल गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला विनेश आहे आणि विनेशच्या बॅट वरती चेंडू पाहिजे होता. त्यामध्ये आपण पाहतोय लॉंगॉनला 1 बॉल 4 रन चौकार. वरती आपल्याला 4 गाड्यांच्या मोबाईल. विनेशच्या बॅट पदराला सुरुवातीला चौकार आपण पाहिला. हो हा चेंडू सुरेख आहे. चेंडू डॉट आहे. जयदीप गोलंदाजी करताना आपण पाहतोय 5 चेंडू आतापर्यंत जयदीपने टाकले. धावा खर्च केला फक्त 6. ओनली 6 रन. 4 5 26 धावा आहेत. इथे चेंडू समोरच्या बाजूला षटकार. 4 रन. शेवटच्या षटकासाठी निवृत्ती असे. भारताची धावसंख्या 32 आहे. 3 षटकं मैदानाच्या संपली. 4 बाद 32. चार बाद 32 झाला. सचिन सप्रे आलाय.
नवीन गोलंदाज आणि ते विकेट मिळणार का? बाहेर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, तिथे एक धावा. आपलं 33. इथे क्षेत्ररक्षण सुरेख आहे. एक धाव, दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज विनेश बाद. नवीन फलंदाज विशाल गायकवाड मैदानाच्या आतमध्ये असणार. 5 बाद 35 धावा आहेत. शेवटचे 3 चेंडू याचे बाकी आहेत. राहुल गायकवाड, विशाल गायकवाड मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. या दरम्यान चेंडू हवे, जेल झाला, फलंदाज बाद. नवीन फलंदाज सुनील हलगोडे नवीन फलंदाज. विशाल गायकवाड बाद. स्ट्राईकला राहुल गायकवाड आहे. नॉटॅकच्या बाजूला सुनील हलगोडे. सचिन सप्रे परत तयार आहे. हिट केलाय, चेंडू मात्र खूप लांब पोहोचलाय. षटकार. तुषार भाऊ, इथे या षटकाराने निश्चितप्रमाणे दाखवून दिले की काही खेळाडूंनी काही फलंदाजांकडून आदर्श घेण्यासारखा आहे. हा चेंडू वाईट. बेचाळीस वरती आपले 6 गाड्यांच्या मोबाईल. पाहता पाहता चेंडू सीमारचे गोपास आहे. आपल्याकडे धावसंख्या अजून किती पळा पळा पळा, कोण किती पळतो. आताच्या धावा 3. टोटल स्कोर 45. जिंकण्यासाठी 46. टार्गेट 46. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. बॅट्समन चला जरा घाई करा.
जयदीप आणि संदीप कुंडाळकर ही जोडी आहे आणि पहिल्या षटकासाठी इथे गोलंदाजीवरती रेडी आहे तो विनेश नाव कळवा आता तुम्हीच सूरज ओके जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 45 झाल्यात पहिला चेंडू अगदी आपण पाहिला या दरम्यान टाकलाय पहिल्या चेंडूमध्ये सिंगल पण आपल्याला पाहायला मिळाली जयदीप एका धावसंख्येने खातं खोलताना पाहायला मिळालेलं स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे शेवटचे काही सामने बाकी आहेत अर्थात ते सामने जर आपण पाहिले एक सेमी फायनल आणि एक फायनल एवढेच सामने निश्चितप्रमाणे दरम्यान अगदी बाकी राहिलेले आहे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी सामना घ्यायचा की नाही हे आपण वेळेनुसार ठरवणार आहोत तयार या वेळेचा चेंडू थोडासा खाली राहिलाय चेंडू मात्र बॅट मध्ये येऊ शकत नाही चेंडू डॉट आहे संदीप कुंडाळकर अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे शांत प्रकारचं वातावरण एक वरती धावपळ या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळते इथे हा चेंडू सुंदरता खेळला जातोय तिथे प्रशिक्षण तैनात आहे त्या दरम्यान एक धावा आणि धावाची संधी असेल ते 2 धावा आले आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक वाढला जाईल संघाची धावसंख्या जी आहे ती 3 वरती धावफलक आपल्याला जो पाहायला मिळतो 4 धावा त्याच्या स्कोर 4 आणि इथे लाजवाब बेहतरीन चांगला खेळ पाहायला आलाय महेशने घेतलेला लाजवाब खेळ आणि इथे जयदीपची खेळी संपुष्टात चेंडू या दरम्यान डाट येताना पाहिला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय निवृत्ती असे या दरम्यान आपल्याला पाहिला षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलंय धापरेकर धावसंख्या 1 बाद अवघ्या 4 धावा आहेत ओनली 4 रन्स न्यू बॉलर नेम फिनिश सलमान आपण पाहतो या ठिकाणी जो
त्या दरम्यान क्षेत्ररक्षण खराब झालं. धाब्याची धावसंख्या 5 धावा. त्या दरम्यान आपण पाहतोय या दरम्यान चेंडू कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असला आणि पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. आणि चेंडू मात्र सरळ सीमा रेषेच्या बाहेर षटकाची रन. षटकाराच्या रूपाने धावफलक वाढलाय. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 15 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. या दरम्यान आपण पाहतो चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. महेश एक सिंगल आली. धावफलक इकडे पुढे जाईल. धावफलकाची धावसंख्या वाढतीये. संघाची धावसंख्या 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 16 तर झाल्यात. अजूनही बनवायच्या आहेत त्या 30 धावा आणि चेंडू बाकी 14 चेंडू 30 धावा. हो इथे धावबाची संधी होती, झेलबाद करण्याची संधी होती. या दोन्ही संधी या ठिकाणी गमावल्या गेलेल्या. निर्धार चेंडू आला. या दरम्यान चेंडू हवेत आहे. पायथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. फलंदाज या दरम्यान निवृत्ती असे बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीफ सलीम अहमद हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतात. आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज जर आपण पाहिला गोलंदाज विनिश त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार. बारा चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 30 धावाच्या बनवायच्या. 12 चेंडूमध्ये 16 धावा या दरम्यान बनवले गेले. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 30 धावा या दरम्यान बनवायच्या. विनिश गोलंदाजीवरती तयारी करामत कशा प्रकारे करतो ते आपल्याला पाहिजे. लढावा लागणार आहे. लढल्याशिवाय पर्याय नसेल. 5व्या आणि 6व्या क्रमांकासाठीची लढत आहे. जो जिंकेल तो 5वा क्रमांक, जो पराभूत होईल तो या स्पर्धेच्या 6व्या क्रमांकावरती. क्लीन बॉल फलंदाज बाद. नवीन फलंदाज सूर्या या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. 11 चेंडूमध्ये 30 धावा इथून पुढे जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. 11 गेंदों में जीतने के लिए रन बनाने और भी 30. अगर ये रन बनाए तो आप इस टूर्नामेंट में प्राइज मिला सकते हैं 50 और जो हार जाएगी टीम उसको छठा प्राइज.
इथे बिघीड केलाय. जीन्स पॅन्ट चप्पल घालून सुद्धा मी षटकार मारू शकतो. फलंदाजाने दाखवून दिली. क्या बात आहे. दाबरेकर धावसंख्या 22 आहे 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये. समीकरण एकदा आपण पाहूया. चेंडू बाकी राहिले ते अजूनही आता 10 आणि बनवायच्या 24. या दरम्यान परत एकदा चेंडू स्क्वेअर लागला. सीमार मार पोहोचेल. लागोपाठचा दुसरा षटकार. सूर्या मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि सूर्यासारखी तेजस्वी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतो. 28 वरती 10 फलक. अजूनही बनवायचे 18. चेंडू बाकी आहेत 9 चेंडू आणि 18 धावा. लागोपाठचे 2 षटकार खेळलाय सूर्या. या दरम्यान जिल्हा समांतर खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल. धाबरेकडे पुढे जाईल. धाबरेकर धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 29. 8 चेंडू 17 धावा. 8 चेंडू मध्ये 17 धावा असून या दरम्यान बनवायच्या आहेत. या दरम्यान परत एकदा पुढे पटापट चेंडू जो टाकला गेला होता क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल. एक धावा आहे. चेंडू झटपट घेतलाय. झटपट फेकलाय. त्या दरम्यान एक सिंगल. धाबरेकर धावसंख्या 30. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 7 बनवायच्या 16. 7 चेंडू 16 धावा. या दरम्यान अगदी फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू त्या बॅट वरती आला नाहीये. एक सिंगल आली. शेवटचे मात्र चेंडू बाकी राहिले 6 बनवायचे 15. शेवटच्या 6 चेंडू बनवायचे आहेत 15 धावा. 6 गेंदर 15 रन. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कावरती आलाय. हे सर नाव राहुल गायकवाड. गोलंदाजी मार्कावरती दरम्यान आपल्याला पाहिजे. इथं लढावा लागेल. असणाऱ्या धावसंख्यांचा पाठलाग करावा लागेल. असलेल्या धावसंख्या मात्र थांबावी लागणार. 6 चेंडू 15 कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को मिलता कुछ नहीं जिंदगी में. लढने वालों के कदमों में जहान होता है. इथे लढावा लागेल आणि पहिला चेंडू मिड विकेटला. षटकार. चेहरा 5 चेंडू बाकी राहिलेत आणि 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 9. 5 चेंडू 9 धावा. आपण पाहतोय गोलंदाज मार्गावर असणारा गोलंदाज राहुल गायकवाड. समोरच्या बाजूला सूर्य आहे. सूरज सारखी कामगिरी करतो मैदानाच्या आतमध्ये. आग ओकणारी फलंदाजी. हा चेंडू डाटे पंचाकडे अपील आणि अपील पुढे फेटाळून लावले जाते. शेवटचे 4 चेंडू आणि 9 धावा. शेवटचे 4 चेंडू आणि 9 धावा आहेत. सामना रंग तारा बसलेला आहे.
चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाची 5व्या आणि 6व्या क्रमांकाची लढत आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चालू 3-5 37 धावा आहेत. यावेळेचा चेंडू खराब आहे, वाईट बॉल आहे. धावा फलकावरती धावा संख्या 38. शेवटचे चेंडू बाकी राहिले ते अजूनही 4 आणि बनवायचे आहेत 8 धावा. या दरम्यान ज्या चेंडू ढकल नाही तिथे क्षेत्ररक्षण होऊ शकलं नाही आणि चेंडू पोचलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. सूरज, सूर्य, सूर्या, प्रभाकर, दिनकर, भास्कर, अरुण जबरदस्त कामगिरी कि बनना है तो आग बन राख बनने में कर रखा है. बनना है तो आग बन राख बनने में कर रखा है. हंसना है तो दूसरों का हंसा खुद हंसने में कर रखा है. और बनना है तो सूरज बन और सितारा में कर रखा है. सूरज जबरदस्त कामगिरी करतोय आणि या दरम्यान समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना चेंडू कव्हर केलाय. एक धाव आहे. दुसरीचा प्रयत्न आहे, नकार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 2 आणि बनवायचे आहेत 3 धावा. 2 चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेस आहेत त्यामुळे तुम्हाला या 3 धावा बनवाव्याच लागणार आहे. गोलंदाज या यावेळेचा चेंडू इथे सुरेख आहे आणि जबाबदारी स्वीकारली सूर्याने आपल्या खांद्यावरती. 1 चेंडू 3 धावा आणि कंपल्सरी चेस आहे. काही लोक आयुष्यामध्ये जबाबदारी झटकतात. थँक्यू. काही लोक आयुष्यामध्ये जबाबदारी स्वीकारत नाहीत. जबाबदारी अशी एक गोष्ट आहे ती कधी दिसत नाही, ती हृदयामध्ये असते, ती स्वीकारावी लागते. तशी ही जबाबदारी सूर्याने मात्र स्वीकारली. ही जबाबदारी आमच्या सगळ्या कार्यसम्राट दमदार आमदार चषकाच्या ऑर्गनायझर कमिटीने मात्र स्वीकारली. पुन्हा दिमागदार 16 होताना पाहायला मिळतो. शेवटचा 1 चेंडू आणि 3 धावा. 1 चेंडू आणि 3. नवीन फलंदाज आलाय अक्षय साळगे मैदानाच्या आतमध्ये. जर कुठल्या प्रकारचा वाईड बॉल नो बॉल जर पडला नाही तर शेवटचा 1 चेंडू बनवायच्या 3 धावा. जो जिंकेल 5वा क्रमांक. या दरम्यान आपण पाहतोय कंपल्सरी चेस आहे. तिथे 1 धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय. चेंडूची विकी सुरेख फलंदाज बाद आणि इथे राजगड संघ मात्र पराभूत होताना पाहायला आलाय आणि मंत्री फडका नाही की एक बी असा यानंतर